ओल्या नारळाचं मऊ असं सारण आणि वरतून खुसखुशीत असं आवरण, या दोघांची ही जोडी म्हणजे अगदी स्वर्गीय चव. नारळी पौर्णिमा जवळ येते, अजून काही बनवायला घेतलेलं नाहीये. घरातले सगळे हे प्रश्न विचारत होते. म्हटलं चला आज सुरुवात करूया माझ्या आवडत्या पदार्थापासून, ती म्हणजे ओल्या नारळाची करंजी. अतिशय बनवायला सोपी आणि जेवढी बनवायला सोपी ना, तेवढीच चवीला अप्रतिम आणि खूप सोप्या पद्धतीने आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर खूपच भारी होणारी ही करंजी आपल्या अगदी घरामध्येच असलेल्या साहित्यांमध्ये तयार होते. तर वाटीच्या प्रमाणाने मी 1 वाटी इतकं घेतलेलं आहे मैदा आणि अर्धी वाटी इतका घेतलेला आहे बारीक रवा. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि जे आपलं तूप असतं डालडा तूप, त्याचं अगदी कडकडीत खाण्याचा जो चमचा असतो पोहे खाण्याचा, त्याने 3 चमचे इतकं तेलाचं मोहन घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं गरम असल्यामुळे पहिल्यांदा सुरुवातीला चमच्याने हलवायचं, त्यानंतर थोडंसं नॉर्मल झालं की हाताने छान अगदी तूप सगळ्या काही पिठाला चोळून घ्यायचं. तुम्ही डालडा तुपाच्या ऐवजी तेलही वापरू शकतात किंवा साजूक तूपही वापरू शकतात, पण जो खरा क्रंच येतो ना, तो डालडा तुपामुळेच येतो. त्यामुळे फक्त आणि फक्त ह्या प्रोसेससाठी आपल्याला ना डालडा तुपाचा उपयोग करायचा आहे. आता मी व्यवस्थित मुठी तयार करून घेते. पिठाच्या जर अशा मुठी तयार झाल्यानंतर समजायचं की आपलं पिठाचं आणि तुपाचं प्रमाण अगदी योग्य आहे. आता हे पीठ अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. कणकेप्रमाणे खूप घट्ट नाही आणि खूप पातळही नाही, असं थोडंसं घट्ट आणि थोडंसं पातळ असं मीडियम साईजमध्ये पीठ मळून घ्यायचं आणि ते झाकून ठेवायचं 15 ते 20 मिनिटं. जास्त वेळ झाला तरी सुद्धा चालेल. आता दुसरीकडे पीठ तयार होतं तोपर्यंत काय करूया, सारण तयार करून घेऊया. साजूक तूप घातलेलं आहे 1 चमचा. त्यामध्ये काजू, बदाम, मगज जे काही तुम्हाला हवं असेल ते तुम्ही घालू शकतात. हा काजू कसा काय पडला तो मी बाजूला करते. काजू बदाम सुद्धा छान असे क्रंची होऊ द्यायचे, त्यामुळे काय होतं हे सारणासोबत खूप छान लागतात. आता ना 2 कप इतकं मी मोजून ओलं नारळ घेतलेलं आहे, किस करून घेतलेला आहे. कसा किस करायचा आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे अगदी सोप्या पद्धतीने, तर तुम्ही नक्की चेक करा. तर अगदी दाबून दाबून अशी ही वाटी भरून घ्यायची आणि त्या अंदाजाने आपल्याला हे इथे खोबरं घेतलेलं आहे मी ओलं नारळ. तर आता थोडंसं यातलं पाण्याचं प्रमाण निघून जावं यासाठी 5 मिनिटं ते परतून घ्यायचं. आपल्याला ह्या करंज्या जास्तीत जास्त दिवस टिकवायच्या आहेत, यामुळे यामध्ये ना दूध, पाणी, साखरेचा पाक असं काहीच घालायचं नाहीये. आता माझ्या सगळ्यात आवडतीचा पदार्थ तो म्हणजे सुगंधासाठी घातलेल्या ह्या पाकळ्या. आता सणासुदीचे दिवस येत आहेत ना मैत्रिणींनो, डीमार्टमध्ये वगैरे असे हे गुलाबाच्या पाकळ्या भेटतात. तो तुम्ही नक्की घेऊन या. खूप छान सुगंध येतो पदार्थाला. खोबऱ्यातलं जरा पाण्याचा अंश कमी झाल्यानंतर यामध्ये मी घातला आहे गूळ. तर गूळ अर्धी वाटी घातलेला आहे, म्हणजे मी जवळजवळ 1.5 वाटी इतकं ओलं खोबरं घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये मी अर्धी वाटी इतका गूळ घेतलेला आहे. तर हे प्रमाण माझ्या ह्या सारणाला अगदी परफेक्ट झालेलं आहे. आपल्याला हे खूप चिवट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता मी वरतून जायफळ पूड आणि वेलची पूड घातलेली आहे. जायफळ छान किसून घ्यायचं आणि मस्तपैकी सुगंधित असं सारण तयार झालेलं आहे. तुम्हाला आणखी यात काही ऍड करायचं असेल तुमच्या परीने तुम्ही ऍड करू शकतात. तर बघा अजिबात गुळाचा चिवटपणा नाहीये, अगदी व्यवस्थित हे सुकं सुकं असं सारण झालेलं आहे. असंच सारण आपल्याला हवं आहे. आता हे खूप गरम आहे, त्यामुळे मी हे गार करण्यासाठी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून ठेवते, कारण की ही कढई सुद्धा गरमच आहे. सारण खाली लागायला नको म्हणून मी एका वेगळ्या वाटीमध्ये हे काढून घेते आणि गार करायला ठेवते. खूप मस्त सुगंधित असं हे सारण झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकतात हाताला अजिबात पाण्याचा अंश राहत नाहीये, म्हणजे हे चिकट झालेलं नाहीये. आता आपलं करंजी वळण्याचं जे काही पीठ आहे ना ते तयार झालेलं आहे. मस्तपैकी रूम टेम्परेचरला ठेवल्यामुळे ते एकदम छान झालेलं आहे आणि सारण सुद्धा बघा गार झालेलं आहे. आता आपण करंज्या बनवायला सुरुवात करूया. तर माझी सगळ्यात फास्ट करंज्या बनवण्याची पद्धत मी आज तुमच्यापर्यंत शेअर करते. तर काय करते मी, आधी एक सगळ्यात मोठी पोळी लाटून घेते आणि त्यानंतर त्यावर ठस्याने गोल आकार करते, जसं आपण पुरीसाठी करतो ना तसं करते. आणि अशा मी पूर्णपणे सगळ्या पुऱ्या तयार करून घेते आणि त्यानंतर सारण भरते आणि एका बाजूला तळायला सुरुवात करते. याने काम खूप पटकन होतं. एकटं माणूस असलं ना की अशाच आयडिया कराव्या लागतात. त्यामुळे ही पद्धत ना खूप पटकन उपयोगाची येते आणि खूप पटकन सुद्धा होतात पुऱ्या. आपण जर तुम्ही एकटे असाल ना तर ही प्रोसेस एकदा नक्की ट्राय करून पहा. तर सगळ्या मी पुऱ्या अशा करून घेते
आणि नंतर ह्या भरायला सुरुवात करते. तर आता मी तुम्हाला भरून दाखवते की मी कशा भरते ते. आता पुरी लाटताना खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही, असं मीडियम. म्हणजे ह्या पुरीतनं जर आपण लाईटाकडे बघितलं ना तर लाईट आपल्याला दिसायला हवा इतपत पातळ आणि खूप जाड नाही, असं पुरी लाटून घ्यायची आहे. आता मी हा साचा वापरते कारण की हा खूप छान असा सुबक साचा आहे. छोटा, मीडियम आणि खूप अशा क्यूट करंज्या यापासून तयार होतात. तर मी अशा पद्धतीने भरते. थोडं थोडं सारण भरायचं, खूप गच्च नाही भरायचं. आणि नंतर पाण्याचा बोट लावून ते पॅक करायचं. खूप साधी सोपी पद्धत आहे. असे काही साचे असते ना घरामध्ये, स्वादिष्ट वाटतात, पण खरोखर हे खूप कधीतरी उपयोगाला येतात. खूप छान होतात त्याने करंज्या. गुजिया मला खूप आवडतात, तर मी त्या गुजिया बनवण्यासाठी आणलेल्या माव्याच्या. तर खूप छान होतात ह्या. मस्त आहे साचा खरोखर. तर यापेक्षा मोठाही मिळतो, पण मला ह्या अगदी बरोबर वाटतात साईजला. म्हणजे खाताना सुद्धा अरे खूप खाल्ले असं नको व्हायला आणि खूप कमी दिले असंही नको व्हायला. अगदी परफेक्ट असा हा साचा आहे. तर अशा पद्धतीने मी ह्या करंज्या सगळ्या बनवून घेते. आधी मी पुऱ्या बनवून घेते सगळ्या आणि नंतर मग सारण भरून करंजी तयार करते आणि नंतर मग शेवटी एकदा छानपैकी सगळ्या काही तळून घेते. तर आता अशा पद्धतीने तुम्हाला जसं हवं असेल, जसं काही जमत असेल तशा पद्धतीने ह्या करंज्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा किती छान मस्त टपोरी अशी ही दिसते. दिसायला खूप क्यूट दिसतात ह्या. लोखंडी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. सुरुवातीला तेल खूप छान असं तापवून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यानंतर ह्या करंज्या यामध्ये सोडायच्या आणि वरतून थोडंसं तेल असं झाऱ्याच्या मदतीने टाकायचं आणि पलटवायच्या. बास, खूप जास्त मेहनत नाहीये. पटकन खुसखुशीत होतात अशा पद्धतीने जर तुम्ही तळल्यात तर. तर आता बघा छान ह्या तयार झालेल्या आहेत. खूप जास्त ब्राऊन करायच्या नाहीये बिस्किटांप्रमाणे. थोड्याशा पांढरट अशा दिसायला हव्या, म्हणजे त्या दिसायला छान दिसतात. आणि बघा तेलामधून काढल्यानंतर सुद्धा याची प्रोसेस चालू असते, कारण की यामध्ये तेल असतं. त्यामुळे ना तेलामधून ना त्या ब्राऊन होण्याच्या आधीच काढायच्या, म्हणजे त्यांना रंग खूप छान येतो. आता इथपर्यंत झालेल्या आहेत. आता मी काढून घेते. अशाच पद्धतीने सगळ्या काही करंज्या आहेत ना त्या हळूहळू तळून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही पाहिलंच असेल की करंजीला किती कमी तेल आलेलं आहे. तर याचं कारण आहे की आपण पीठ जे आहे ना ते व्यवस्थित तुपाचं मोहन घातलेलं आहे, तर त्यामुळे ना तेल खूप कमी शोषलं जातं. आता छानपैकी करंज्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि महिनाभर तरी त्या छान टिकतात. तर इतक्या साध्या सोप्या पद्धतीने ह्या अगदी चविष्ट मस्त स्वर्गीय चव देणाऱ्या करंज्या तयार होतात. खूप सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत रेसिपी शेअर केलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्या नारळी पौर्णिमेला ह्या अशा करंज्या नक्की करून पहा आणि मस्तपैकी वरून खुसखुशीत आणि आतून अगदी नरम सारणाचा अनुभव घ्या आणि छानपैकी सण साजरा करा. तर बस आज पुरतं इतकंच. आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा आणि हा व्हिडिओ ज्यांना गरजेचा असेल त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत. आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.